सोनम वांगचुक यांच्याबद्दल केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल. जेनझी म्हणून आदित्य ठाकरेंनी दिल्लीत आंदोलन करावं, नवनाथ बंद यांचं आव्हान आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबद्दल केंद्र सरकार निर्णय घेईल. दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि दिल्लीचं सरकार त्याबद्दल योग्य ते निर्णय घेईल. या झेन झीचे प्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन एक 8-10 दिवस उपोषण करावं. संजय राऊत यांनी 8-10 दिवस जाऊन दिल्लीमध्ये उपोषण करावं, म्हणजे जरा बरं होईल. आता हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर किमान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनी दिल्लीत जाऊन कडक उपोषण 8-10 दिवसाचं करावं, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काहीतरी फायदा होईल. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 20वा दिवस. 20 दिवसानंतरही सोनम वांगचुक उपोषणावर ठाम आहेत. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळतोय. सोनम सर का अनशन का 20वां दिन है. 20 दिन से सोनम सर अनशन पर है. वो ना हनी ले रहे ना लेमन ले रहे, बस सॉल्ट एंड वाटर ले रहे हैं. हम सुनते हैं आमतौर पर कि लोगों का अनशन काफी महीनों तक चलता है. उसमें ये होता है कि वो लोग हनी और लेमन यूज करते हैं, लेकिन सोनम सर वो तक यूज नहीं कर रहे. वो उनका जो हंगर स्ट्राइक है वो एक्सट्रीमली डिफिकल्ट है. वो सिर्फ सॉल्ट ले रहे बिना हनी और लेमन के 20 दिन तक अनशन करना इज वेरी डिफिकल्ट. बट वो अभी भी डिटरमाइंड है कि वो अपना अनशन जारी रखेंगे, पीछे नहीं लेंगे जब तक देश में अकाउंटेबिलिटी फिक्स नहीं होती है. केसी वेणुगोपाल जी ने भी एक ट्वीट किया. सोनम वांगचुक जी के स्वास्थ्य को लेकर हम सबको चिंता है और एक बहुत संवेदनहीन सरकार ऊपर बैठी है जो लोकतांत्रिक विरोध की भाषा को नहीं समझती. ऐसी सरकार के सामने विरोध का तरीका बदलते रहना चाहिए. हमें इनकी चिंता है स्वास्थ्य की, जो बच्चे बैठे हैं उनकी भी, कि आप अपनी जान को जोखिम में डालकर इस सरकार से कुछ हासिल नहीं कर पाएंगे. हर सड़क, हर गली, हर कैंपस में हमारे लोग सक्रियता से इन मुद्दों को बहुत अच्छी तरह से उठा रहे हैं. ठाकरे सेनेचं आंदोलन पक्षाचं संरक्षण करण्यासाठी आहे. नवनाथ बंद यांचं रामरक्षा आंदोलनावर टीकास्त्र आहे. 2019 मध्ये केलेल्या गद्दारीचं प्रायश्चित्त वाटत असेल तर संघभूमीवर जाऊन नाक घासून माफी मागा, अशा शब्दात नवनाथ बंद टीका करतायत. तुमचं हे आंदोलन रामरक्षेसाठी नाही तर उभाटाची रक्षा करण्यासाठी आणि पक्षाची रक्षा करण्यासाठी हे आंदोलन आहे. हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. 2019ला हिंदुत्ववादाशी गद्दारी केली, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी केली. त्यामुळे याचं प्रायश्चित्त जर का उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना वाटत असेल तर त्यांनी संघस्थानावर जाऊन नाक घासून एकदा माफी मागितली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.